तर जंतर मंतरवरील आंदोलन संपल्यानंतर काँग्रेसच्या सेवा दलाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। आंदोलन संपल्यानंतर संपूर्ण परिसर हा स्वच्छ केला गेला आणि मोठ्या प्रमाणात कचरा देखील गोळा करण्यात आला। परिसर स्वच्छ केला गेला। जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन संपल्यानंतर आज सकाळीच स्वच्छतेची कामं सुरू झालेली आहेत आणि ही सगळी कामं जी आहेत ती काँग्रेसच्या राष्ट्रीय सेवा दलाकडून खरं तर केली जातात। आपण हा परिसर बघितला तर त्यांचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अर्थातच सदस्य जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। सकाळपासून त्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा देखील गोळा केलेला आपण जर समोर बघितले तर या बॅग्स समोर दिसत आहेत, ज्यामध्ये कचरा गोळा करून ठेवण्यात आलेला आहे। अर्थातच ही जबाबदारी जी आहे ती प्रशासनाची आहे, मात्र त्यापूर्वीच या ठिकाणी या सगळ्याच कार्यकर्त्यांकडून हे स्वच्छतेची कामं सुरू झालेली आहेत। आपल्यासोबत याच सेवा दलाचे एक कार्यकर्ते देखील आहेत, पदाधिकारी आहेत। कशा पद्धतीने आपण हे आंदोलन सगळं पाहिलेलं आहे। काँग्रेसचं देखील त्या ठिकाणी राहुल गांधींकडून हे सगळं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आंदोलन 2 करण्यात आली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन सुटल्यानंतर आता तुमच्या देखील सेवा दलाकडून इथली स्वच्छतेची कामं सुरू झाली। खरं पाहिलं तर जंतर मंतर अनेक ऐतिहासिक आंदोलनाला साक्षी राहिलेला आहे, पण हे जे मागील 26 जे आंदोलन सुरू होतं, खरं पाहिलं तर हे जी नवीन पिढी आहे ती नवीन पिढी किती प्रलब्ध आहे आणि ती आपल्या मागण्यांसाठी किती ठाम आहे हे पूर्ण देशानं पाहिलं। आणि ज्या पद्धतीनं सरकार झुकत नव्हतं, सरकारचा अहंकार असा होता की सरकारमध्ये कधीच कोणत्याच मंत्र्याचा राजीनामा होत नाही, पण तरी सुद्धा पूर्ण देशातले ज्यांना आपण जेनजी म्हणतो, ज्यांच्यावर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की नवीन पिढीचं कसं होईल, पण या नवीन पिढीने आज इथे इतिहास घडवला आणि प्रधान यांचा राजीनामा झाला। खरं पाहिलं तर सेवा दल येथे मागील 5-6 जेव्हापासून लाठीचार्ज झाला आणि फारच बरबरतेने झाला, त्यानंतर अचानक संख्या इथे खूप जास्त प्रमाणात वाढली। त्या दिवसपासून येथे जेवणाची, पाण्याची, त्याचप्रमाणे टोप्या असतील, छत्र्या असतील आणि मेडिकल किट असतील, ह्या सगळ्याचं काम इथे सेवा दलाने केलेले आहे। हजारो लोकांना जेवण, हजारो लोकांना पाण्याची व्यवस्था सेवा दलाने इथे केलेली आहे। आणि आज सकाळी ही सगळी साफसफाई करण्याचं कारण फक्त एकच आहे की मागील कित्येक दिवसापासून इथे आंदोलन सुरू होतं। आंदोलन जे प्रायोजक होते, जे आयोजक होते, ते याची पूर्ण काळजी घेत होते, पण मागील 1-2 दिवसापासून आता इथं कार्यक्रम कालपासून संपल्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना डिस्पर्स केल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन संपवल्यानंतर येथे जी काही साफसफाई करायची जबाबदारी होती ती सेवा दलाने उचलली। सकाळी 6 वाजतापासून आपण पाहतात ज्या पद्धतीनं पूर्ण सेवा दलचे पूर्ण देशातून आलेले कार्यकर्ते काम करत आहेत। आणि एकच सांगायचं आहे की जंतर मंतर पुन्हा पुढच्या आंदोलनासाठी सज्ज होत आहे असं वाटतंय। कॅमेरामन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, जंतर मंतर, नवी दिल्ली।